आत्महत्या करायचं का जगायचं हा सुद्धा विचार आणि ही भीती आमच्या मनात आहे। दुर्गती हे शासनाने आमच्या शेतकऱ्यांची करून ठेवलेली। मागील आठवड्यामध्ये भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं होतं। त्यामुळे शेतातील कापणीला आलेलं उभं धान पीक झोपलं। अक्षरशः धान पिकाची नासाडी झाली। 8 दिवसानंतरचा कालावधी लोटला असतानाही आजही शेतामध्ये अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याची स्थिती आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला हा भात पीक नष्ट होईल, नासाडी होईल अशी आता भीती व्यक्त होत आहे। आज आपण तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिहोरा परिसरातील शेतशिवारात आलेला आहोत। बघू शकतो 8 दिवसाचा कालावधी लोटत असतानाही शेतशिवारामध्ये पाणी साचलेलं आहे। किंबहुना अनेक भागामध्ये जे पुन्हा नव्याने अंकुर फुटल्या, या धानाला या भात पिकाला पुन्हा नव्याने अंकुर फुटल्याचं चित्र बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान इथे झाल्याचं बघायला मिळत आहे। आपल्यासोबत या भागातील काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीचं त्यांना नुकसान झालंय। काय सांगाल दादा, आपलं काय नाव आहे आणि या अवकाळीचा कसा फटका बसला आपल्याला? मी कलाम शेख सिहोराचं शेतकरी आहे आणि मी सुद्धा यावर्षी मोठ्या उत्साहानं 12 एकर शेती आपली ठेक्यानं लावलेली होती। आम्हाला शेतकऱ्यांना एकच आशा असते की पावसाळ्याचं पीक जरी आम्हाला धोका देत असेल पण उन्हाळी धान हा आम्हाला तारतो। म्हणजे शेतकऱ्यांचं काहीतरी आमचे जे शिक्षणाच्या पोरांचं शिक्षण असेल, लग्न असेल, घरांचं काही छोटं मोठं बांधकाम असेल, त्या याच्यावर आमचं हे शेती उन्हाळ्याची शेती म्हणजे रब्बीचं धान पीक हे आम्हाला म्हणजे फायदेशीर असतं। पण यावर्षी पेरणीपासून ते लागवडीपर्यंत आणि आता कापणीला आलेलं धान आमच्या कुठलं कसं काय अवस्थेत आहे ह्याची परिस्थिती तुम्हाला सध्या माहिती आहे। आणि आम्ही अर्ध पीकसुद्धा आपल्या घरी नेणार की नाही ही भीती आमच्या मनात आहे। कारण एकीकडे सुलतानी आणि आसमानी संकट हे दुही मार आम्ही झेलत आहोत आणि यावर्षी आम्हाला हे धानाचं आता मागं पाऊस आलं, गारपिट्या पडल्या, त्याच्यामुळे धानाची हे उभ्या पिकाची नासाडी झालेली, त्याच्यामुळं आमचं प्रचंड नुकसान झालेलं। जितकं पैसा आम्ही त्या शेत पिकासाठी म्हणजे त्या रोवण्यासाठी पेरणीसाठी आम्ही लावलेलं तितकं पैसासुद्धा आम्हाला मिळणार नाही ही भीती। आणि सरकार आजपर्यंत नुसतं आम्ही तलाठी आणि तहसीलदारांना फोन करतो तर ते म्हटलं की सरकारच्या अजूनपर्यंत काही कुठल्या GRO किंवा सूचना आलेल्या नाही। नुसत्या आम्ही ग्रामसेवक तलाठी आणि तो कृषी सहाय्यक यांच्याकडनं आम्ही पंचनामे करतो, पण ते सुद्धा आतापर्यंत आमच्या बांध्यावर ते सुद्धा कर्मचारी, एक साधे कर्मचारी सुद्धा पोहोचू शकत नाही। इतकी दुर्गती हे शासनाने आमच्या शेतकऱ्यांची करून ठेवलेली आहे। म्हणजे एकीकडे सुलतानी मार आणि दुसरीकडे आसमानी मार अशा दोन्ही माराच्या संकटात सापडलेला आम्ही शेतकरी। यावर्षी आमचं जर नुकसान झालं की आणि कर्ज आम्ही फेड करू शकत नाही, मग आम्ही आत्महत्या करायचं का जगायचं हा सुद्धा विचार आणि ही भीती आमच्या मनात आहे। म्हणून यावर्षी आमच्या धान पिकाची खूप नासाडी झालेली। सरकारला माझी विनंती आहे की आता आमचं हे पाहू नये शेतकऱ्यांचं म्हणजे त्यांनी आणि ताबडतोब जितक्या लवकर ह्या शेतकऱ्यांचा आमच्या शेतकऱ्यांचा जीव वाचवायचा जर असेल त्यांनी तर आमच्या त्या सगळ्या पंचनामा करावे, वस्तुस्थिती त्यांनी जाणून घ्यावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, तेव्हा शेतकरी हा उभा राहू शकतो। नाही तर पावसाळ्याचं आम्ही पीक लावायचं का नाही हा सुद्धा मनात भीती आहे आणि आम्ही लावू शकणार नाही। कारण आताच आम्ही कर्जबाजारी झालो, आता पुन्हा कर्जबाजारी होण्यासाठी आम्हाला पुन्हा आता आत्महत्याच करावं लागेल, नाही तर पुन्हा कर्जबाजारी म्हणून आम्हाला काहीतरी विकावं लागेल, पण विकायला पण आमच्याकडे काहीच नाही। इतकी दुहेरी मार आम्ही झेलत आहोत, म्हणून सरकारने आम्हाला मदत करावी इतकीच मी या आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो। निश्चितच आसमानी आणि सुलतानी अशा दोन्हीही संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याचा शेतपिकाचा अद्यापही सर्वेक्षण झालेलं नाही। किंबहुना प्रशासनाने, राज्य सरकारने तसे आदेश दिले नसल्याने शेतकऱ्यावर नाहक आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भावना यावेळी शेतकरी व्यक्त करत आहेत। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।